पुणे बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेला उसाच्या शेतातनं मध्यरात्री अटक झाली आहे। तब्बल 70 तासांनंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। आज आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल। नराधम गाडेला अटक करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली। गावातल्या क्रिकेट ग्राउंड जवळच्या विहिरीच्या आडोशाला लपून बसलेल्या दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। गुनाड गावात आपण आरोपीला सर्वप्रथम पाहिलं आणि पकडून दिला असा दावा ग्रामस्थ गणेश गव्हाणेंनी केला। आरोपीला अटक करताच ग्रामस्थांनी जल्लोष केला। आरोपी दत्ता गाडे 2 दिवस गुनाड गावातच होता। रात्री गावात नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी आल्याची माहिती नातेवाईकांनीच दिली। मी मोठी चूक केल्याचं म्हणत आरोपी निघून गेल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं। त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध होतोय। असं असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे। त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी होते। महायुती सरकारनं 2024-25च्या अर्थसंकल्पात 8,23,344 रुपयांची तरतूद केली होती। मात्र प्रत्यक्षात सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर 3,58,765 रुपये म्हणजेच एकूण निधीच्या केवळ 43% झालाय। यंदाचा खर्च हा गेल्या 5 वर्षातील नीचांकी ठरलाय। मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर होळीसाठी 48 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत। या विशेष ट्रेनचं आरक्षण 1 मार्चपासून सुरू होणार आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखांपेक्षा अधिक करण्याचं आणि एकूण वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण करण्यात आलंय। राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणनं केलाय। यंदा भारतीय कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे। 2024च्या 2.6% पगारवाढीच्या तुलनेत ही पगारवाढ थोडी तुलनेनं कमी आहे। नोकरी सोडण्याचं प्रमाण सुद्धा 17.5% आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये एकूण 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 1,895 प्रकल्प मंजूर आहेत। स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एसटी प्रशासनासोबत सरकारवर सुद्धा टीकेचा भडीमार होतोय। त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील एसटी डेपोचं सुरक्षा ऑडिट तत्काळ करण्यात यावं असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। त्यासोबत भंगार गाड्या तातडीनं हटवा असेही आदेश दिलेत। सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासंदर्भात काम पूर्ण करण्यासाठी 2 दिवस ब्लॉकची घोषणा केली आहे। त्यासाठी शुक्रवारी शनिवारी 5 तासांचा आणि शनिवारी रविवारी रात्री 10 तासांचा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या तब्बल 59 लोकल आणि 3 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द असणार आहेत। कोकण रेल्वेवरील मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्तानं शनिवारी आणि रविवारी ब्लॉक घेण्यात आलाय। या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या विलंबानं धावतील। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढेल। सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी आता युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत आहे। यामागचा उद्देश वयोवृद्धांना आर्थिक स्थैर्य मिळावं हा आहे। मराठी भाषेतून MA पदवी पूर्ण करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याच्या निर्णयावरून ठाणे महापालिकेला खडेबोल ऐकावे लागलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताची दखल घेत या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न रखण्याचे आदेश दिलेत। दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू झालाय। राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांवर पोहोचले तर मुंबईसह कोकणात उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत। राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांवरील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयानं घातलेली बंदी उठवण्यात आली आहे। राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला मान्यता दिली जाते। जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि परिसरात ऐतिहासिक स्थळावरती प्री वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्व विभागानं नवीन नियम लागू केलेत। या नियमानुसार आता इथे प्री वेडिंग शूटसाठी 35,000 शुल्क आकारलं जाणार आहे। त्यासोबतच किमान 7 दिवस आधी बुकिंग करणं आवश्यक आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या सातत्यानं केल्या जाणाऱ्या मागणीनंतरही कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडनं कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत। केंद्र सरकारच्या निर्यात विरोधी धोरणामुळे JNPA बंदरातून होणारी कांद्याची निर्यात 30% कमी झाली आहे। लसणाचा दर मागील 2 महिन्यात 400 रुपये प्रति किलोवरती पोहोचला होता। मात्र आता आवक वाढल्यामुळे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोवरती आलाय। त्यामुळे सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावं चुकीची लिहिली जात आहेत। त्याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील नावात बदल झालेला नाही। मध्य रेल्वेच्या मूळ दस्तऐवजातच स्थानकांच्या मराठी नावांची नोंद चुकीची असल्याची माहिती अधिकाऱ्यांना समोर आली आहे।
लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटक पोलीस ठाणी स्थापन करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी दस्त संख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागानं दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे. रोज सकाळी 9:45 ते रात्री 8:15 वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल. पुणे महानगर परिवहन महामंडळाची 2023-24ची संचलन तूट 766 कोटींवर गेली आहे. या आर्थिक वर्षात मार्गावर धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये स्वमालकीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या जास्त आहे. त्यामुळे पीएमपीला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याचं लेखापरीक्षण अहवालातनं दिसतंय. भाषेला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठानं पुढाकार घेतलाय. यंदापासून न्यूरो लिंग्विस्टिक कम्प्युटिंग हा नव्या काळाशी सुसंगत असलेला अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अंबरनाथच्या 966 वर्ष प्राचीन शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 250 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले. पुणे ते नाशिक दरम्यान इलेक्ट्रिक शिवाई बसचा चालक नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. चालक दारूच्या नशेत असल्यामुळे प्रवाशांनी राजगुरू नगर आगारामध्ये बस रोखून धरली. कराडमधील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. 5 एप्रिलला मतदान तर 6 एप्रिलला निकाल लागणार आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस निवडणूक रिंगणात असणार आहे. जळगावात एका उर्दू शाळेत महिला शिक्षिकेचा विनयभंग करण्यात आला. 42 वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लील शिवीगाळ करत हात पकडून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापकांवरती गुन्हा दाखल झालाय. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी नगर शहरातील बस डेपोंची पाहणी केली. तातडीनं डेपोतील सुरक्षा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जव्हारमध्ये तालुकास्तरीय जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरांच्या अध्यक्षतेखाली आणि विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये आणि प्रत्येक खात्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत लवकरात लवकर निवारण करण्याचं आश्वासन दिलं. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी लातूरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरयोग फाउंडेशनतर्फे मुंबईत ऐतिहासिक अशा महाशिवरात्री सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. सामूहिक हिलिंग, वैद्यकीय तपासण्या, शक्तिशाली साधना, तत्काळ परिणाम अशी या सोहळ्याची वैशिष्ट्ये आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आता अमेरिकेत अपघातात मृत्यूच्या दारात असलेल्या नीलम शिंदे यांच्या पालकांना व्हिसा लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करत नीलमच्या पालकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची निवड झाल्याबद्दल लातूरच्या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान आणि समस्त धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. नागपुरातील आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी गृह विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी सुद्धा गृह विभागाला प्रस्ताव पाठवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवली आहे. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधनं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला राष्ट्रवादीनं हार घालून आंदोलन केलं. शाळांची फीवाढ, पुस्तक खरेदी, गणवेश खरेदी सक्ती विरोधात राष्ट्रवादीकडनं आंदोलन करण्यात आलं. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारीच्या पेन्शनला विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारी महिन्यात वाढीव महागाई भत्ता आणि त्यावरील थकबाकी देण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यभरातील अंतरिम प्रगतीच्या मूल्यांकनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये पालघर पोलीस अव्वल ठरलेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना अभिनंदन पत्र देऊन काल सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहर आणि ग्रामीण भागात देण्यात आलेल्या 406 जन्म मृत्यू प्रमाणपत्राची कागदपत्र तपासण्यासाठी संबंधित प्रमाणपत्रधारकांच्या घरी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिलेत. घरोघरी जाऊन ही कागदपत्र तपासली जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीड आणि धाराशिवला रेल्वेनं काही तासात पोहोचणं शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून
प्रतीक्षेत असलेला धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवरती घेत या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीनं सविस्तर तपासणी करण्याची सूचना केली. मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 7,371 पैकी फक्त 1,737 गावातील योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत.